हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आम्ही सर्वजण शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत, विजय शिवतारेंचं मोठं विधान। शिवतारे उद्या भूमिका जाहीर करणार। आम्हीही आरेला कार्य करू शकतो, मात्र महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, विजय शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटलांची पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। तर कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस इंदापुरात मेळावा घेणार। माढा आणि निंबाळकरांना पाडा असं आम्ही ठरवलंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या, ग्रामस्थांचं धैर्यशील मोहितेंना आवाहन। तर धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, ग्रामस्थांची मागणी। अमरावती लोकसभा भाजप लढवणार, जो उमेदवार असेल तो भाजपच्या कमळ चिन्हावरच लढेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। लोकसभा निवडणुकीऐवजी मनसे विधानसभेला महायुतीत दिसण्याची शक्यता, मनसे लोकसभेत महायुतीचा प्रचार करणार का, याबाबत अद्यापही साशंकता। 1 ते 2 दिवसात सर्व गोष्टी सविस्तर सांगणार, अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेसकडनं 2 महिलांची नावं निश्चित, चंद्रपूरमधनं प्रतिभा धानोरकर तर सोलापुरातनं प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित, लवकरच अधिकृत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात काँग्रेस 18 जागा लढण्याची शक्यता, दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत, उद्धव ठाकरेंची नाव न घेता मोदी शहांवर टीका। मोदी नाही औरंगजेब म्हणा, राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, तर संजय राऊत कोण, फडणवीसांचा राऊतांच्या टीकेवर खोचक सवाल। अमोल कोल्हेंना दिल्लीवारी करावी लागत नाही का, दिल्ली पाकिस्तानमध्ये आहे का, कोल्हेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रत्युत्तर। बारामतीत योगेंद्र पवारांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेराव, योगेंद्र पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। अजित पवार गटाला आणखी एक धक्का, बजरंग सोनावणेंचा शरद पवार गटात प्रवेश, बजरंग सोनावणेंना बीड लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। अंबादास दानवे आणि खैरेंमध्ये कुठलाही वाद नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया, मात्र उमेदवार जाहीर न झाल्यानं मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, अंबादास दानवे ठाम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील सुनावणी 14 मे रोजी होणार, कालच्या सुनावणीनंतर आता थेट 14 मे रोजी सुनावणी होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।